नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे माझ्याबरोबर आहेत. अरुणजी, खूप आनंद होतो आहे मला आज, कारण तुम्ही स्टार प्रवाहावर जे नवीन मालिका सुरू होते आहे आनंदी, त्याच्यात एक खूप महत्त्वाची भूमिका साकारताय. तर त्याच्यापासून सुरुवात करा की ही, कारण तुम्ही चूजी आहात, तुम्ही कुठलंही काम असंच घेत नाही. या भूमिकेचे काय कंगोरे तुम्हाला आवडले की ही मालिका करावीशी वाटली? सगळ्यात प्रमुख गोष्ट यातला 75 वर्षाचा जो म्हातारा आणि त्याच्या असलेल्या 3 नाती, जे आईवडील विदा आहेत, तर लहानपणापासून त्यांचं संगोपन करून त्याला मोठं केलेलं आहे. पण त्यातला महत्त्वाचा एक भाग असा की त्यातली एक जी आहे, जी नायिका आहे, तर ती आनंदी आंधळी आहे. आणि आज ती अशा अवस्थेत आलेली आहे की तिला तिचा आंधळेपणा तिचा जो आहे तो लोकांना पटकन कळत नाही. इतकी ती सफाईदारपणे वावरते, कुठली गोष्ट मिळते, कुठली गोष्ट शोधते, अंदाजाने, वासाने, आवाजाने काय कुठे आहे ते तिला कळतं. एकटी रस्त्यावरून फिरते, क्रॉस करते किंवा दुसऱ्यांना क्रॉस करायला मदत करते. असं एक वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टर त्या मुलीचं आहे, जिच्या नावावर ही सिरियल आहे. आणि आज तिचा आजोबा होण्याचं भाग्य, या 3 नातींच्या आजोबा होण्याचं भाग्य मला मिळालं. मला ही गोष्ट ऐकल्यावरच खूप एक्सायटिंग तर वाटली, पण मला ना ती आव्हानात्मक वाटली. आणि तिसरी गोष्ट, या मालिकेमधून काहीतरी समाजाला विचार द्यायचा आहे. समाजामध्ये अशी व्यंग असलेली मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया अनेक आहेत. तर मला असं वाटतं ती आपल्या सजग माणसांपेक्षा जास्त चांगलं खरं तर वावरतात. पण काही ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम हा येतच असतो. तर अशा गोष्टींवर एक काही भाष्य केलेलं आहे या मालिकेमधून, जे मला मनापासून आवडलं. मालिकांचे ट्रॅक अजूनही काही बदलत नाही आहेत, तरीसुद्धा त्या ह्याच्यात एक धारिष्ट आणि धाडसी निर्णय स्टार प्रवाहाने घेतलेला आहे. आणि आमचा सोल प्रोडक्शन म्हणून आहे, त्या लोकांनी ही मालिका प्रदर्शित करत आहेत. त्याचं शिवधनुष्य उचललं असं मी म्हणेन. आणि ही खूप यशस्वी व्हायला हवी असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्यामध्ये सगळं आहे. तुमचं मनोरंजन तर आहेच, पण तुमचं सुख आहे, दुःख आहे, अडचणी आहेत, संकट आहेत, त्याच्यावर केलेली मात आहे, सर्व काही आहे. आणि अशी मालिका ती येते एक वेगळं अंग घेऊन म्हणा, वेगळं रूपडं घेऊन. आत्ताच तुम्ही बोलता म्हणालात की मालिकांचे ट्रॅक फारसे बदलत नाही आहेत. तुम्ही इतकी वर्ष काम करताय, चांगलं काम करताय, तर तुमच्यातला जो सच्चा कलाकार आहे त्याला त्रास होत नाही का? कारण प्रेक्षकांची टीकाही होत असते, मालिकेची लांबी वाढली की, भाग वाढले की. काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर? 3 वर्ष मी केलं नाही त्याचं कारण तेच असेल. पण आत्ता तसा प्रयत्न सुरू झाला आहे असं मला वाटतं. म्हणजे मी म्हटलं की एक वेळ येईल अशी की सगळ्यांना वाटेल की नाही, आपण समाजाभिमुख काहीतरी गोष्ट करावी, समाजाला काही 4 शब्द सांगावेत आणि तशा पद्धतीचं. कारण हे लोकांसमोर जाणारं माध्यम आहे, सिनेमा म्हणा, साहित्य म्हणा किंवा मालिका म्हणा. तर मला असं वाटतं की या गोष्टी, या माध्यमाने किंवा या माध्यमासाठी त्याचा वापर केला पाहिजे योग्य. पण ह्याच्या आधी तुम्हाला त्रास व्हायचा का अशा भूमिका तेच करण्याचा, किंवा जे वैयक्तिक तुम्हाला पटत नाहीत काही? 100% त्रास व्हायचा की अजून काय वेगळं येणार आहे त्याच्यापेक्षा. कोण करतच नाहीत प्रयत्न, आपण त्यापेक्षा नको करूया. मी काय जाऊन सांगणं कोणाकोणाला ते ऐकणार नाही. पण मग आपण त्यापेक्षा थोडंसं बाजूला राहावं, काही काळाने बघू. 3 वर्षांनी तो दिवस आला. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक बाजूला जाणीव. हो, म्हणजे मला भरपूर काम मिळालं म्हणून मी झालो नाही. मी झालोच. काम तर मिळतंच तुम्हाला. तुम्ही प्रामाणिक असाल, चांगले नट असाल, तर तुम्हाला काम 100% लोक देतात. पण मग 100% चांगलं काम शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही. काहीतरी मिळतंय म्हणून करू नका. आता आमच्याकडून सुद्धा अशा होतात ना चुका की काही टुकार सिनेमा पण करतात. म्हणजे तिथे सांगताना काही वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं असतं, पण तिथे गेल्यावर कळतं अरे एवढा गोंधळ आहे त्याच्यामध्ये, आणि तो स्वीकारलेला असतो, त्यातून माघार घेता येत नाही. पण ही मालिका मला सुरुवातीला जेव्हा ऐकलं तेव्हाच सांगितलं, सगळ्यांनी मिळून सांगितलं. या मालिकेचा जो विषय आहे तो दृष्टीवर अवलंबून आहे. तर मला तुम्हाला विचारायचं असं आहे की तुम्ही ह्याच्या आधी एक
प्रचंड मोठी आयकॉनिक कलाकृती केलेली आहे की दृष्टीशी निगडीत आहे. श्वास सिनेमा जो अगदी ऑस्करपर्यंत गेला, त्यातली तुमची भूमिका आणि जे कॅरेक्टर होतं त्यातलाही जो सगळा प्रसंग आहे तो इतका प्रेक्षकांच्या हृदयाला पोचला, तर त्याची आठवण झाली या निमित्ताने. प्रचंड. आणि श्वासच्या निमित्ताने मुळातच आम्ही अंध व्यक्तीला बरेच भेटलो आहे, त्यांच्याशी खेळलो आहे, गप्पा मारला आहे, त्यांना समजून घेतलं, त्यांच्यासाठी काहीतरी केलं. कसं आहे ते स्वतः आत्मसात केल्याशिवाय आपल्याला ते जगता येत नाही. आणि त्याचा उपयोग मला झालाच की तिकडे श्वासमध्ये झालाच. पण आज ही मालिका ज्या पद्धतीने करतात म्हटल्यावर मला खूप आनंद झाला की अजून आपल्याला एक काहीतरी चॅलेंज आलेलं आहे. हे वेगळ्या पद्धतीचं आलेलं चॅलेंज आहे या मालिकेतून आणि ते वेगळ्या पद्धतीचं होतं. पण अंध व्यक्ती हा दोन्हीकडे सारखाच आहे. त्याची एकंद जगण्याची शैली म्हणा, त्याच्याबरोबर राहणाऱ्यांची जगण्याची शैली म्हणा, ही कशी असू शकते याचं आत्मभान हळूहळू मला येतं आहे अजून. कारण हा ट्रॅकच वेगळा झाला एकदम. आणि एक माणूस 3 मुलींना लहानपणापासून जोपासतो आणि त्यातली एक मुलगी वयाच्या 4व्या वर्षी जवळजवळ अंध झालेली आहे, तर त्यांना पुढे घेऊन जाणं हे फार अवघड आहे. आता ही मालिका तर तुम्ही करताच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं करताय तुम्ही सध्या? हां, मी वेगळे काही सिनेमा आहेत ते करतच असतो. मध्ये आता देवखेळ नावाची आम्ही वेबसिरीज केली एक चांगली. तर असं काय काय वेगळं व्हायला लागलं आहे. म्हणजे मी 2 सिनेमा स्वतः वेगळ्या विषयावरती केलेले आहेत, पण ते पडून आहेत. डिरेक्शन आणि दोन्ही केलेलं आहे. मग का अजून ते तशा विषयाचं कोण करायलाच मागत नाही पुढे. म्हणजे निर्माते आमच्या आहेत ते म्हणतात बघा तुम्ही काय ते, पण मी विषय आवडला म्हणून केला. ओके, म्हणजे पूर्ण आहेत दोन्ही पूर्ण तयार अगदी. हो. फक्त रिलीज करायचे बाकी आहे. हां, एक सेन्सॉर करायचा बाकी ठेवला आम्ही, पण एक टेक्निकल रिलीज केला बाई माणूस म्हणून. काय अडचण येते? अडचण म्हणजे आम्हाला कोणतरी डिस्ट्रीब्युटर चांगला पाहिजे ना हे करून घ्यायला, हे पुढे न्यायला सगळं. तर ही अडचण आहेत आपल्याकडे. सिनेमा वितरित करणं किंवा एखादा माणूस म्हणणं की मी करतो, सगळ्यांना दाखवणं. आता अरुणजी इतकी वर्ष या क्षेत्रात आहात, सर्वांशी तुमचा परिचय आहे, तर तुमच्यासारख्या मोठ्या कलाकाराला ह्या अडचणी येतात आजच्या काळात? सहज येतात. म्हणजे मला असं वाटलं होतं की मला सगळ्यांनी, मी सिनेमा चॅनल दाखवला, त्यांना आवडला, पण त्यांनी काय फार पुढे इंटरेस्ट नाही दाखवला. मला त्याचं वाईट वाटतं की हे स्पष्टपणे एकदा सांगितलं पाहिजे. सिनेमा उत्तमच आहेत, मला त्याबद्दल खात्रीच आहे, पण का असं करतात लोक हे मात्र मला कळत नाही. पण ते सिनेमा आणण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे आमचा. जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल अरे हे आपण करायला पाहिजे. तर असं होत असतं. म्हणजे चांगलं वाईट शोधण्याचं खूप महत्त्वाचं काम ज्याला येत नसेल त्याच्याकडून काय अपेक्षा करा. आणि तुमची स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा आहे, प्रत्येक वेळी तुम्ही बोलता, त्याच्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे त्यांनीसुद्धा तुम्हाला म्हणजे एक अनुभूती येतच असेल ना तुम्हालाही? हो, आज प्रकट दिनच आहे स्वामींचा. तुम्ही श्रद्धा म्हणजे काय पूजा केलीच पाहिजे असं काय नाही. म्हणजे स्वामींच्या बाबतीत मी म्हणेन असं, पण स्वामींना सतत जवळ ठेवा म्हणजे मनात ठेवा. सकाळी उठल्यावर एकदा नामस्मरण कराच आणि जेव्हा तुमचं संकट येईल तेव्हा तर कराच. खूप वेळा मला असे छोटे अनुभव असं येत असतात, काही सकारात्मक येतात. काही एखादंही सांगाल की जो पूर्ण तुमचं आयुष्य बदलून टाकणारी अनुभूती होती? असं मला जरा आठवून सांगावं लागेल, थोडंसं वेळ लागेल, पण बारीक पण असे अनुभव मला खूप आलेले आहेत की अरे असं कसं झालं, हे होणार नव्हतं ना, ही गोष्ट कशी झाली, अरे ही कशी मला, माझं हे हरवलेलं होतं, मी समजलं होतं गेलं, हे पण हे मिळालं कसं परत. एखाद्या गोष्टीकडे जात असेल, मी कुठे जात असेल, इंटरव्ह्यूला जात असेल, नाटकाच्या ह्याला जात असेल, अरे काय म्हटलं स्वामी आमचं नाटक चालू दे बाबा, आम्ही खूप मेहनत आणि मनापासून प्रयत्न केलेत, बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, नाही तर काय आग्रह नाही आमचा. आणि त्या नाटकाला एकदम गर्दी झालेली आहे. तर असे छोटे आहेतच. पण मी स्वामींचं नाव नेहमी दिवसातून 4-5 वेळा घेतो, स्वामी समर्थ. आता एक शेवटचाच प्रश्न, एवढं मोठं तुमचं करिअर आहे, अशा कोणत्या व्यक्तिरेखा आहेत का, भूमिका आहेत का की ज्याची तुम्ही अजूनही वाट बघतायत पण त्या आलेल्या नाही आहेत तुमच्या? आलेलं आहे. आता ह्या पिढीने पाहिलं नसतं ते रातराणी नाटक प्रल्हाद मयेकरांचं, भक्ती बर्वे आणि मी गेलो होतो, हिंदी आणि मराठीमध्ये.
मच्छिंद्र कांबळेंनी प्रोड्यूस केलं होतं, ते मला नाटक आठवतं आहे. आणि दुसरी मला व्यक्तिरेखा अशी आठवते, पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमधला केलेला बबडू आणि त्यातली साक्ष सांगणारा एक साक्षीदार, ही दोन मला खूप आठवलेली आहेत. आणि मी एक कळसूत्र नावाची प्रल्हाद मयेकरांची एकांकिका केली होती पूर्वी नाट्य दर्पणला. त्याच्यात मला फक्त 4 मिनिटातच काम होतं, शेवटच्या वेळेला येतो, पण त्या शेवटच्या 4 मिनिटात मला त्यांनी पुरस्कार दिला बेस्ट ॲक्टरचा. तर हे लक्षात राहिलेले रोल आहेत नाटकांमधले. शक्यतो सिनेमामधला रोल मी काय फक्त श्वासच म्हणेन, पण अजून पण अशी कोणती भूमिका आणखी सिनेमासाठी आहे की जी करायची इच्छा आहे तुमची? मला ना सायकिक माणसाचं काम करायचं आहे. बरं ओके. मला ती करायची फार इच्छा आहे. तर ते त्या प्रकारची भूमिका कोणी दिलेली नाही, अजून आलेली नाही. तर ते कधीतरी मनोरुग्ण जो असतो ना, बरं. तर झिझोफ्रेनिक, तशी मला करायची वाटते. ती फार अवघड असते, म्हणजे अवघडच असणार ती, पण तिच्यासाठी अभ्यास करता येईल. आणि आनंद होईल. हो, माझ्या वडिलांना तो विकार थोडासा होता, तर मी ते जवळून बघितलेलं, तर वर्कआउट करू शकेल. खूप छान. मला वाटतं की फार महत्त्वाची मालिका आहे, जसं तुम्ही उल्लेख केला. तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा.